नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चात महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे दोन्ही उमेदवार सहभागी होते. कर्नाटकातील नेहा हिरेमठ आणि मानखुर्दमधील पूनम क्षीरसागर हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. तर या मोर्चात ज्यात महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे सहभागी झाले होते. या अगोदरही रामनवमीच्या मिरवणुकीत हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले होते. उपस्थित सर्व मातृशक्ती भगिनी आणि सळसळत्या रक्ताच्या हिंदू बांधवांनो, एक जोरदार आपण घोषणा देऊया आणि सभेला सुरुवात करूया. सियावर प्रभू रामचंद्र की. हा सोलापूरकरांचा आवाज वाटत नाहीये. नेहाच्या मारेकऱ्यांना फाशी, पूनम क्षीरसागर ताईच्या मारेकऱ्यांना फाशी, पूनम क्षीरसागर ताईच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा. खदानीत मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे घडली असून ओम बाबूराव यादगिरे असे मृतक युवकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड येथे काही खदानी आहेत. या खदानीत उन्हाळ्याच्या दिवसांत काही युवक पोहण्यासाठी जातात. ओम बाबूराव यादगिरे वय वर्ष 18 हा युवक देखील त्याच्या मित्रांसह पोहण्यासाठी गेला. पोहताना दम तुटल्याने तो खदानीत बुडाला. पोहण्यासाठी गेलेला ओम हा खदानीत बुडाल्याचं निदर्शनास येताच मित्रांनी आरडाओरडा केला. यावेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मदत कार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस तात्काळ दाखल झाले. बुडालेले युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पारखेड परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं तलाव, विहीर, खदान अशा ठिकाणी पाण्यात युवक हे पोहण्यासाठी जातात. पोहता येत नसल्यानं काही जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन सुद्धा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी केले आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूंची नोंद असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देवराव धांडे हे करीत आहेत. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारखेड या गावी एक तलाव आहे, म्हणजे खदान. त्या खदानेमध्ये पाणी साचलेलं आहे. तर त्या पाण्यामध्ये पारखेडचे 4 विद्यार्थी, म्हणजे जे 11वी-12वीला शिक्षण घेत आहे, तर त्यांना कोणालाही पोहता येत नव्हतं. परंतु असे 4 विद्यार्थी हे तिथं पाण्यात पोहायला गेले आणि दुपारी साधारण 1 वाजेच्या सुमारास त्यातील एक जण हा पाण्यात बुडाला आणि पाण्यात बुडून त्याला पोहता येत नसल्यामुळं त्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. तर त्याचं नाव आहे ओम बाबूराव यादगिरे, वय 18 वर्ष, राहणार पारखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. हा 2 भाऊ होते, त्यातील हा 1 भाऊ होता. आणि ते 4ही जे विद्यार्थी होते, म्हणजे हे मित्र होते, तर ह्या 4ही यांना पोहता येत नव्हतं. सदर विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 17/2024 CRPC कलम 174 प्रमाणे दाखल करण्यात आला असून आणि सदर अकस्मात मृत्यूचा तपास माझे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दांडे, बीट अंमलदार पारखेड यांना देण्यात आलेला आहे. ते पुढील तपास करत आहे. तर मी ठाणेदार केशव वाघ या दृष्टीनं मी एक आव्हान करतो का कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी जर पोहता येत असेल तर जावे, नाहीतर अशा ठिकाणी कृपया डेअरिंग करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये. कारण जर पोहता येत नसेल आणि खोल पाणी असेल तर पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यामुळे मृत्यू हा येतो. तर त्यामुळे प्रत्येकाला, माझं सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा, जेणेकरून असे काही घटना घडेल की ती आपल्या कुटुंबाला निश्चित म्हणजे ती खूप वेदनादायी असेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा आव्हान करतो का अशा ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये.